श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे काही 19 डिसेंबरचं करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. आज आपण या सिरीजमध्ये 10 क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल, ऑल एक्झामसाठी हे लेक्चर तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स ठरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी क्वेश्चन क्रमांक 1 पाहूया. प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय? कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर चिल्ड्रन ऑफ नोबडी या चित्रपटाला कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा याबद्दल थोडक्यात आता या ठिकाणी माहिती पाहूया. 29वा अनलिमिटेड कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. म्हणजेच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कितवा आहे? हे 29वा आहे, हे पण लक्षात ठेवा. या मूवीचं जे दिग्दर्शक कोण आहेत? इरेस टोडमोर हे आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या 29व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला भेटलेला आहे असं विचारलं तर कार्लोस डॅनियल यांना भेटलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. वाहनांसाठी MOIS वर मानक तयार करण्यासाठी सरकारच्या तांत्रिक समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहे. तर MOISचा अर्थ काय होतो किंवा त्याचं फुल फॉर्म काय आहे हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर मुव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MOISचा फुल फॉर्म विचारला जाणार आहे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये. तर मुव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतातील इस्रायलचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रेवुवेन अझर हे भारतातील इस्रायलचे नवीन राजदूत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इस्रायलबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिजे आहे. इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? तर बेन्यामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. राजधानी कोणती आहे? जेरुसलेम आहे. त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमासच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून प्रामुख्याने गाझापट्टीमध्ये आणि आसपास सशस्त्र संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये वेस्ट बँक आणि इस्रायल लेबनॉन सीमेवरही चकमकी होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे की सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये काय होत आहे? युद्ध होत आहे. तर त्याच्यामुळे हे दोन्ही देश अतिशय चर्चेमधील आहेत. चर्चेमधील विषय पाठीमागच बनलेला आहे. आणि भारतामध्ये इस्रायलचे नवीन राजदूतची नेमणूक सुद्धा या ठिकाणी रेवुवेन अझर हे आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी इस्रायलची जी काही करन्सी आहे ती करन्सी कोणती आहे हे तुम्ही काय करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांग. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये पदतालिकेतील कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर बघा, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये हरियाणा हे पदतालिकेमध्ये सर्वोच्च स्थानाला आहे. म्हणजेच या गेम्समध्ये हरियाणाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे. तर पहा, प्रथम स्थानी कोण आहे? हरियाणा. द्वितीय स्थानी कोण आहे असं विचारलं तर उत्तर प्रदेश आहे. आणि तृतीय स्थानी कोण आहे? तर तिसऱ्या क्रमांकाला तमिळनाडू हे राज्य आहे. यामध्ये बघा, या खेळाची कितवी आवृत्ती आहे? तर पहिली आवृत्ती आहे. याचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी या तिघांचे पण जे काही मेडल्स मिळवलेले आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी एकदा पाहूया. हरियाणाने सुवर्णपदक किती मिळवलेले आहेत? 40. रौप्य पदक किती मिळवले आहेत? 39. कांस्य पदक किती मिळवले आहेत? 26. आणि एकूण 105 पदक हरियाणा या राज्याने मिळवलेले आहेत. आता उत्तर प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. उत्तर प्रदेशने सुवर्णपदक किती मिळवले आहेत? 25. रौप्य पदक किती मिळवले आहेत? 23. कांस्य पदक 14 पदक मिळवलेले आहेत आणि एकूण 62 पदक मिळवलेले आहेत. तमिळनाडू या राज्याने सुवर्णपदक 20 मिळवलेले आहेत, रौप्य पदक 8 मिळवलेले आहेत आणि कांस्य पदक हे 14 मिळवलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. विजय हजारे ट्रॉफी 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर हरियाणा या राज्याने विजय हजारे ट्रॉफी 2023 चे विजयी स्थान मिळवले आहे. याच्यामध्ये उपविजेता विचारलं कोण आहे? तर राजस्थान हा उपविजेता आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. टेनिस प्रीमियर लीग म्हणजेच काय? TPL
TPL 2023चा अंतिम सामना कोणी जिंकलेला आहे? तर बेंगलोर SG मॅव्हरिक्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. या TPL 2023ची ही कितवी आवृत्ती आहे? तर ही 5वी आवृत्ती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने म्हणजेच काय IIT कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी सुरू? कानपूर IIT आहे, त्यांनी हा त्यांच्या सहाय्य IIT कानपूर आणि कोटक महिंद्रा बँके ह्या दोघांच्या सहकार्याने कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा, अस्त्रशक्ती 2023 सराव दरम्यान भारतीय हवाई दलाने यशस्वीपणे चाचणी केलेल्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे? तर समर हे या प्रणालीचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्र, समरचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर समरचा फुल फॉर्म काय? सरफेस टू एअर मिसाईल फॉर ॲश्युअर रिटेलिएशन. या ठिकाणी सरफेस एकदाच आहे, सरफेस टू एअर मिसाईल फॉर ॲश्युअर रिटेलिएशन. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगम 2023चे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर वाराणसी हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB 2022 द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार अन्न भेसळीच्या प्रकरणांमध्ये कोणते भारतीय शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर हैदराबाद तेलंगणा हे या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे 10 क्वेश्चन आहेत ते संपूर्ण तुम्हाला देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवण्याचं कार्य करून घ्या. त्याचप्रमाणे सर्वांना शेअर करा व्यवस्थितपणे आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर